नमस्कार मित्रांनो, जी काही राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिक्षण योजना EBC आहे, यामध्ये फर्स्ट इन्स्टॉलमेंट जे आहे ते जमा झालेली आहे। पण अजूनही काही विद्यार्थ्यांचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते रिजेक्ट आलेले आहेत किंवा अंडर स्क्रूटिनीमधून रिअप्लायसाठी आलेले आहेत। तर ते कशामुळे रिअप्लायसाठी आलेले आहेत व यामधील त्रुटी कशी सुधारायची याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा व तसेच आपल्या इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मी एक ॲप्लिकेशन दाखवत आहे तुम्हाला, ज्यामध्ये जी काही अंडर स्क्रूटिनीमधील ॲप्लिकेशन्स आहे तो या ठिकाणी पाहू शकता रिअप्लायसाठी आलेला आहे। तर तो कशामुळे रिअप्लायसाठी आलेला आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला इथे काही जो ॲप्लिकेशन ID आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा काही ऑप्शन्स येईल। तर यामध्ये दाखवत आहे की स्क्रूटिनी रिमार्क्स जे आहे ते त्रुटी कशाची आहे ती सुद्धा सांगत आहे की अपलोड ओरिजिनल SSC मार्क मेमो झेरॉक्स मार्क मेमो नॉट अलाउड। म्हणजे या जो काही विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याने जी काही SSC मार्क मेमो आहे ती त्याची झेरॉक्स अपलोड केली होती, ती आता त्याला सांगितलेली आहे की ओरिजिनल अपलोड करावी लागणार आहे। त्याचसोबत अपलोड हॉस्टेल लेटर विथ हॉस्टेल फीज रिसिप्ट कॉम्बिनेशन स्कॅन। म्हणजे काय करायचं आहे, जी काही तुमचं हॉस्टेलचं लेटर आहे व जे काही तुमच्या हॉस्टेलची फीज आहे ते दोन्हीची रिसिप्ट ही एका PDF मध्ये कॉम्बिनेशन करायची आहे। म्हणजे एकाच PDF मध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे। त्यानंतर तिसरं जे रिमार्क आहे ते काय आहे, अपलोड रेशन कार्ड फर्स्ट पेज। आता रेशन कार्ड जे आहे त्याचं पहिलं पान आणि लास्ट पेजेस म्हणजे लास्टचं पण जे काही पान आहे, जे पेजेस आहे लास्टचा, ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे। त्याचसोबत जे काही आपण डिक्लेरेशन स्कॅन करत असतो ते डिक्लेरेशन सुद्धा तुम्हाला स्कॅन करायचं आहे एका PDF मध्ये। म्हणजे तुमचं जे काही रेशन कार्ड आहे, रेशन कार्डची मागची आणि फ्रंट आणि लास्ट जी काही पेजेस आहेत ते दोन्ही पण आणि एक डिक्लेरेशन, म्हणजे असे 3 पेजेस तुम्हाला एका PDF मध्ये सेटअप करून तुम्हाला स्कॅन करायचे आहे आणि PDF तयार करून अपलोड करायचे आहे। आणि प्रोफाईल चेंजेस नेमकं काय आहे, हे प्रोफाईल चेंजेस म्हणजे काय, तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत पाहू शकता, जसे की SSCची मार्कशीट ही तुम्हाला प्रोफाईल चेंजेसमधून करायची आहे। त्यामुळे इथे दाखवलं जात आहे की प्रोफाईल चेंजेस म्हणून असं एक ऑप्शन दिलेला आहे। तर ते सुद्धा तुम्ही चेंजेस करून घ्या। त्यानंतर तुमचा जो काही फर्स्ट इन्स्टॉलमेंटसाठी जे काही ॲप्लिकेशन्स आहे ते अप्रूव्हल स्टेजला जाईल आणि तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्हल होऊन कॉलेज क्लर्कच्या नंतर प्रिन्सिपल आणि त्यानंतर जॉईंट डायरेक्टरपासून तुमचा फॉर्म अप्रूव्हल होईल आणि तुमच्या जी काही EBC स्कॉलरशिप आहे ती कॉलेजला तुम्हाला दिली जाईल। तर अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।